वाळू ओढणाऱ्यांना, महसूल बुडवणाऱ्यांना, गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या लोकांना, टिप्पर किंवा महसूल बुडवणाऱ्या लोकांना यांना काय देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण दिलं होतं का तुम्ही अशी वाळू ओढा म्हणून? त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की या माफियांना शिक्षा झाली पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर असे माफिया गुंड आणि फक्त वाळू ओढण्यापुरतं मर्यादित नाही आहे. बीड शहर जाळलं जात होतं त्यावेळी त्या बीड शहरामध्ये आंतरवली सराटीमध्ये गोळीबार करणारी माणसं, दंगल घडवणारी माणसं, ही माणसं कोण आहेत? यांना मोकापेक्षाही मोठा गुन्हा यांच्यावरती दाखल होऊ शकतो. मोका निश्चित मकोका हा कायदा या सगळ्या मंडळींना संघटित आहे. त्यामुळं फक्त तडीपारांची कारवाई करून चालणार नाही, तर यांच्यावरती मोकापेक्षाही कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे. माझं तोंड बंद करायला फडणवीसांनी ही खेळी केली असं म्हणतात. वाळू ओढायला फडणवीसांनी थोडं सांगितलं होतं त्यांना, किंवा बीडमध्ये गोळीबार करायला, लोकप्रतिनिधींची घरं जाळायला थोडंच सांगितलं होतं. आंतरवली सराटी किंवा 2-3 जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडंच फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे.